वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. आपण या युट्यूब प्लॅटफॉर्मवर कंबाईन एक्झाम झाली होती, त्यामध्ये आलेले जे काही प्रश्न होते ते प्रश्न कव्हर करत आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला ग्रुप सी एक्झाम आहे, राज्यसेवा एक्झाम आहे आणि बाकीच्या सुद्धा सरळ सेवा भरती आहे. जसं आपण बघतो TCS ने घेतलेले पेपर वगैरे सगळे पेपर आपल्याला अनालिसिस करायचे. तर सध्या तर आपण आता हे नवीनच सिरीज चालू केलेली आहे आणि यामध्ये आपण इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान या संबंधित प्रश्न कव्हर केलेले आहेत. पर्टिक्युलरली बघितलं तर आतापर्यंत आपण ग्रुप बी एक्झाम आहे त्याचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत आणि आज मी ग्रुप सी एक्झाम आहे त्यामध्ये आलेले इतिहासाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. 2024चा जो पेपर होता आणि त्या प्रश्नांचा आपण इथे अनालिसिस करणार आहोत. जवळजवळ 10 प्रश्न तिथे विचारण्यात आले होते आणि बरेच विद्यार्थी विचारतात की तुम्ही कुठल्या सोर्स मधून हे सांगता किंवा शिकवता. तर आपल्याकडे जेवढे बुक्स आहेत अवेलेबल, जे काही मटेरियल आहे मार्केटमध्ये ते सगळं मिक्स करून मी तुम्हाला सांगत असते. तर कुठल्याही एका पर्टिक्युलर बुक मधून जे काही एक्सप्लेनेशन आहे ते मी तुम्हाला सांगत नाही. तर सगळे इंटिग्रेटेड सोर्स म्हणून आपण एक PYQ कव्हर करत आहोत. सध्या तरी हे लेक्चर काय आहेत तर पब्लिक आहेत, तर तुमचे जेवढे काही जवळचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना तुम्ही शेअर करा आणि त्यांना सुद्धा जॉईन व्हायला सांगा. सेशन जर आपण घेतलं त्याला जॉईन होण्यासाठी नोटिफिकेशनसाठी तुम्ही बेल आयकॉनला नक्की दाबा, म्हणजे सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून होणार नाही, सबस्क्राईब करून तुम्हाला बेल आयकॉनला दाबावे लागेल जेणेकरून नोटिफिकेशनसाठी, कारण युट्यूबची पॉलिसी तशी आहे, युट्यूब तुम्हाला नोटिफिकेशन तेव्हाच पाठवेल जेव्हा तुम्ही त्या बेल आयकॉनला दाबाल. ठीक आहे. आणि पोस्ट सेक्शन आहे या चॅनलवर आपण बघतो. पोस्ट सेक्शन मध्ये दररोज आपण नवनवीन प्रश्नांचा सराव करत असतो. तिथे तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा दिले जाते. याशिवाय तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही असो, सजेशन असो, ऑब्जेक्शन असो, कुठली गोष्ट असो, तुम्ही बिनधास्तपणे पोस्ट सेक्शन मध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता, बोलू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये सगळ्या ज्या आजपर्यंत आपण लेक्चर घेतलेले आहेत त्याच्या लिंक मिळून जातील. याशिवाय मी कमेंट सेक्शन मध्ये ज्या काही महत्वाच्या लिंक्स असतील त्या टाकून देईल. शिवाय आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला या चॅनल बद्दल सांगितली. तर अपडेटेड नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. तर चला आता कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. इतिहासाशी संबंधित आपला पहिला प्रश्न आहे आयोगाने विचारलेला. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? प्रार्थना समाजाची स्थापना आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यातून कुठल्या कुठल्या संस्थेचा उदय झाला किंवा कुठल्या कुठल्या संस्था त्याच्याशी रिलेटेड होत्या किंवा स्थापन झाल्या, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपण ऑप्शन पाहू आणि नंतर उत्तराकडे जाऊ. ठीक आहे. आता यामध्ये काही विधाने दिलेली आहेत, जसं सोशल सर्व्हिस लीग आहे नामजोशींची, त्याच्यानंतर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी आहे गोपाळकृष्ण गोखलेंची, नंतर आर्य समाज आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचा, आणि डिप्रेस क्लासेस मिशन आहे वीरा शिंदे. आता यावेळेस त्यांनी आयोगाने काय केलेलं आहे, प्रत्येक जी काही संस्था आहे त्याचे संस्थापक सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे इथपर्यंत आयोग आता स्वतःच माहिती देत आहे. आणि तुम्हाला विचारलं की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कुठल्या ज्या काही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत त्या स्थापन झाल्या, तर आता तुम्हाला डिटेल माहिती आयोगाने दिलेली आहे. फक्त तुम्हाला लिंक लावायची आहे, म्हणजे संबंध आपल्याला कोणकोणत्या संस्थांशी येते ते पाहायचं आहे. यामध्ये अधिकचे ऑप्शन आहेत, म्हणजे सब ऑप्शन आपण बघतो. पर्याय A आणि B, दुसरा पर्याय B आणि C फक्त, तिसरा पर्याय A, B आणि D फक्त, आणि चौथा पर्याय B, C आणि D फक्त. अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला योग्य उत्तर आता ओळखायचं आहे. तर मग सुरुवातीला प्रार्थना समाज म्हणजे काय होता आणि त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि नंतर आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ. ठीक आहे. तर प्रार्थना समाज आहे त्याची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये झाली. कधी? 31 मार्च 1867 मध्ये एकेश्वर उपासक मंडळी नावाची ही संस्था स्थापन केली गेली होती आणि त्याच्यानंतरच प्रार्थना समाज नामकरण झालं. नंतर आपण बघतो याची जी म्हणजे कुठे स्थापन केली होती, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, कलकत्त्यामध्ये, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर लक्षात ठेवा मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेली होती. आणि ही जी पहिली सभा जेव्हा झाली होती, यांची जेव्हा स्थापना झाली होती, तेव्हा ती आत्माराम तरखडकरांच्या घरी भरली होती. तर म्हणून याचे जे संस्थापक आहे आपण बघतो, यांच्या संस्थापकांमध्ये त्रयी होते. त्रयी म्हणजे कोण? 3 व्यक्ती असलेले. जसं तरखडकर त्रयी मध्ये त्यांचे बंधू आणि तरखडकर.
जसं आत्माराम तरखडकर आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर आहे आणि भास्कर पांडुरंग तरखडकर आहेत. अशा प्रकारे आपण बघतो. त्रयी म्हटलं जाते. तरखडकर त्रयी यांनी याचे संस्थापक होते. आणि या व्यतिरिक्त आणखी सुद्धा लोक होते, जसं डॉक्टर राघू भांडारकर आहेत किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत, हे सुद्धा त्याचे संस्थापक होते. म्हणून त्याच्याशी संबंधित व्यक्ती कोण, तर असं सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो, म्हणून ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगितली. आणि यांचं एक घोषवाक्य सुद्धा होतं ते घोषवाक्य लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. अशा प्रकारे त्यांचं घोषवाक्य होतं. ठीक आहे. तर आणखी सुद्धा जे काही व्यक्ती होते त्याच्याशी संबंधित होते. वामन आबाजी मोडक आहे, न्यायमूर्ती चंदावरकर आहे, भांडारकर आहे, सदाशिव पांडुरंग केळकर आहे, ते सुद्धा त्याच्याशी संबंधित होते. आणि प्रार्थना समाजाचं एक मुखपत्र होतं, त्यावर सुद्धा आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत, जसं सुबोध पत्रिका. आणि त्यामध्ये त्या समाजाचे, प्रार्थना समाजाचे जे काही ग्रंथ वगैरे असतील, प्रार्थना संगीत, प्रार्थना समाजाचा इतिहास वगैरे असं त्यातून प्रकाशित होत असे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याची जी इमारत होती ती गिरगाव भागामध्ये होती आणि त्याची स्वतःची इमारत होती. आता यामध्ये महत्वाची गोष्ट आपल्याला काय विचारलेलं आहे, ती संस्था विचारलेल्या आहेत, म्हणजे संबंधित व्यक्ती सुद्धा त्याच्याशी रिलेटेड असतील. बरोबर आहे. जे आपण बघतो सोशल सर्व्हिस लीग नामजोशी होते, ते त्याच्याशी रिलेटेड होते. सर्वंट ऑफ इंडिया जी गोपाळकृष्ण गोखले यांची संस्था होती, 1905 मध्ये त्यांनी स्थापन केली होती. आणि त्याचा उद्देश होता की भारतीयांना समाजसेवेचे प्रशिक्षण द्यावे, त्यांना राष्ट्रीय कार्यासाठी त्यांना म्हणजे प्रेरित करावं. याच्यासाठी त्यांनी 1905 मध्ये सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे याची स्थापना केली होती. सोशल सर्व्हिस लीग आहे नामजोशींची, ही संस्था 1911 मध्ये स्थापन झाली होती. आणि ही सुद्धा प्रार्थना समाजाशी रिलेटेड होती. आर्य समाज आहे, परमानंद म्हणजे दयानंद सरस्वती. आर्य समाज मात्र याच्याशी रिलेटेड नाही, कारण आर्य समाज हा वेदांवर आधारित समाज सुधारणेवर भर देण्यात येणारा समाज होता. आणि त्याची स्थापना जे होती ते आपल्याला माहितीच आहे की दयानंद सरस्वती यांनी केली होती. 1875 मध्ये मुंबईमध्ये त्याची स्थापना झाली होती. ऍडिशनल माहिती सुद्धा तुम्हाला सांगितली. आणि त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता, अंधश्रद्धांना विरोध होता, परंतु ते त्यांचं म्हणणं होतं वेदांकडे चला, असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला, अंधश्रद्धेला विरोध केला, मात्र त्यांनी वेदांवर काय दिला, भर दिला. आणि वेदांवर समाज सुधारणा व्हावी असं त्यांना वाटत असे, म्हणून आर्य समाज याच्याशी रिलेटेड येत नाही. म्हणून सी ऑप्शन आपल्याला वगळायचं आहे. आणि डिप्रेस क्लासेस मिशन आहे विरा शिंदे, ते सुद्धा याच्याशी रिलेटेड होते. 1906 मध्ये मुंबईमध्ये त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. आणि अस्पृश्य वर्गांना म्हणजे वर्गाचे शिक्षण आहे किंवा उन्नती आहे किंवा समाजामध्ये समानता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा प्रकारे आपण बघतो ए, बी आणि डी हे आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पाहिजे. आणि असं एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3, ए, बी आणि डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यामध्ये आर्य समाज येणार नाही. म्हणजे दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली होती, 1875 मध्ये मुंबईमध्ये. ही झाली ऍडिशनल माहिती. प्रार्थना समाजाबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. तर प्रार्थना सभेमध्ये नामदेव महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, यांचे अभंग म्हटले जात होते. त्याच्यानंतर यावर प्रश्न विचारला जातो, जसं परमेश्वर एकच आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी मूर्तीपूजा व कर्मकांड अमान्य केलं. त्यांनी सुद्धा जसं आपण बघतो जे काही समाज सुधारक होते त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता आणि कर्मकांडाला विरोध होता. त्यांनी समाजामध्ये एक समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्याचं काम केलं. आणखी प्रार्थना समाजामध्ये आपण परमेश्वराने कोणतेही ग्रंथ लिहिलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. तर परमेश्वर अवतार घेत नाही, सत्य, सदाचार, भक्ती हेच परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग आहेत, असं प्रार्थना समाजाचे काय होते, तत्वे होते. आता ही सुद्धा ऍडिशनल गोष्टी तुम्हाला सांगितली, कारण यावर सुद्धा आधी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण कव्हर केलाय. तर मग आता समोरचा प्रश्न पाहू. हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. प्रश्न आहे पुढचा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असे केले? काय विचारलंय, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असे केलेले आहेत? त्यामध्ये 4 ऑप्शन आहेत आपल्याला पाहायला मिळतात. मोर्लेमेंटो सुधारणा कायदा 1909चा, मोटेंगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919चा, भारत सरकार कायदा 1935चा आणि रौलट कायदा 1919चा. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत सरकार कायदा 1935. आता हे फॅक्च्युअल गोष्टी आहेत आणि ह्या फॅक्च्युअल गोष्टी माहिती पाहिजेत. तर बऱ्याच वेळा अशा प्रकारचे स्टेटमेंट कोणी काय म्हटलं हे आपल्याला एकदम ऍक्युरेट माहिती नसते. तर बघा आता काय विचारलेलं आहे,
तर आपण इथे 4 ऑप्शन जर बघितले, त्याचे अनालिसिस जर केले, तर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा स्पेशली मी तुम्हाला फक्त फेमस गोष्टी सांगणार आहे, कारण पूर्ण जर कायदा घेतो म्हटलं 1909चा आहे किंवा 1919चा, 1935चा तर कायदा खूप मोठा आहे, 19चा पण खूप मोठा आहे. यावर आयोगाने आधी भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. वाटल्यास आपण याचं कायद्यांशी रिलेटेड एक लेक्चर सेपरेट घेऊ. फक्त मला तुम्ही नोटिफिकेशन, जसं मी तुम्हाला म्हणते नोटिफिकेशन साठी सबस्क्राईब करा, तसं तुम्ही मला नोटिफिकेशन साठी कमेंट करत जा, म्हणजे जेणेकरून मला सुद्धा त्या गोष्टी रिकॉल होतील की आपल्याला हे लेक्चर घ्यायचं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर आपण बघतो इथे आता मोर्लो मिंटो सुधारणा कायद्याबद्दल बघितलं 1909च्या. त्यामध्ये स्पेशल गोष्ट अशी होती की मुस्लिम जे होते त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. पासून कुठेतरी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट वाढली असं आपण म्हणू शकतो. आणि तसं इंग्रजांचं फोडा आणि राज्य करा अशी नीतीच होती, तर त्यांना फूट पाडायची होती आणि अंतर्गत कलह निर्माण करायचा होता, जेणेकरून त्यांचं जे काम आहे ते विस्ताराचं काम ते व्यवस्थित करू शकतील, असं त्यांचं धोरण होतं. की यामध्ये महत्वाची गोष्ट होती 1909च्या कायद्यामध्ये की प्रथमच निवडणुकीचं तत्व यामध्ये मान्य केलं होतं. आणि त्यावेळेस स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं, मोर्ले मिंटो सुधारणाच्या वेळेस गांधीजी आणि मोर्ले आहेत यांनी काहीतरी स्टेटमेंट म्हणजे केले होते, त्यांचे स्वतःचे काहीतरी वाक्य ते बोलले होते. जसं गांधीजी म्हणाले होते की 1909चा जो कायदा होता त्यावर मोर्ले मिंटो सुधारणा म्हणजे आपल्या नाशाचे कारण ठरले, असं गांधीजींनी त्यावेळेस म्हटलं होतं. आणि मोर्ले यांनी काय म्हटलं होतं, स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण ड्रॅगनचे दात पेरले आहेत आणि त्याचा हंगाम निश्चितच कटू असेल, असे मोर्ले यांनी म्हटलं होतं. बऱ्याच लोकांना स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यातला फरक समजत नाही. स्वतंत्र मतदारसंघ तुम्ही केव्हा म्हणाल, जेव्हा उमेदवार आणि मतदार एकाच जातीचे असतील तेव्हा स्वतंत्र मतदारसंघ होत असतो. आणि राखीव मतदारसंघ म्हणजे काय, जेव्हा उमेदवार जे असतात ना ते राखीव असतात पण मतदान मात्र सर्वच करतात, त्याला राखीव मतदारसंघ असं आपण म्हणतो. मग यावेळेस काय झालं होतं की स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. मुस्लिमच उमेदवार उभा राहायला पाहिजे आणि मतदानही फक्त मुस्लिमच लोक करू शकतील. मग अशा प्रकारे म्हणजे इंग्रजांनी अशी फूट पाडली होती हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की 1909च्या कायद्याने फक्त मुस्लिमांना, म्हणजे केवळ शब्द लक्षात घ्या, केवळ मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. 1919च्या कायद्याने, आता बघा कायदा बदलला, 1919चा कायदा होता त्यावेळेस शीख धर्माला म्हणजे शीखांना यासोबत मुस्लिमच आहेत ते तर होतेच, आणि युरोपियन, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना सुद्धा मतदान संघ म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. नंतर आपण बघतो 1935चा कायदा आहे, त्याने मात्र भारतीय, ख्रिश्चन आहेत, अँग्लो इंडियन, युरोपियन आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, जमीनदार आहे, साधारण कामगार आहे, वाणिज्य आणि उद्योग या सर्वांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. अशा प्रकारे हे कायदे आहेत, लक्षात ठेवा कुठल्या कायद्यामध्ये कुठला उल्लेख केलेला आहे, तर 1909, 1919 आणि 1935चा कायदा. ठीक आहे. 1919चा कायदा जर बघितला, हा खूप मोठा कायदा आहे आणि यामध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि भरपूर प्रश्न पडलेले आहेत, आयोगाने विचारलेले आहेत. तुम्ही जर या कायद्यावरचे प्रश्न जरी केले तरी तुम्हाला प्रश्नाची उत्तरापर्यंत तुम्ही एलिमिनेट करून पोहोचू शकता. तर बघा 1919च्या कायद्यामधल्या काही महत्वाच्या तरतुदी मी तुम्हाला सांगते. जसं नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं, हाय कमिशनर, तर भारतीय उच्चायुक्त, यावर आधी प्रश्न विचारलेला आहे. मग पहिले कमिशनर कोण होते, हाय कमिशनर कोण होते, तर सर विल्यम मेयर हे होते आणि त्याची नियुक्ती जी होती भारत सरकारने करावी असं त्यामध्ये होतं. 6 वर्ष कार्यकाळ त्यांचा होता. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट जे आपण आता लोकसेवा आयोग आहे त्याची तरतूद 1919 मध्ये ली कमिशनच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. 1926ला त्याची स्थापना मात्र 1926ला झाली होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा कायदा करण्यासाठी कोण भारतीय होते त्यांनी मदत केली होती असं पण विचारण्यात आलं होतं, जसं भूपेंद्रनाथ बसू होते यांनी केली होती. आणि 1919चा कायदा म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, याचं नाव काय आहे ते आपण बघितलंच की मोटेंगे चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा आहे. आणखी यावर काही टिप्पणी सुद्धा केल्या होत्या, म्हणजे यामध्ये नेमकं काय काय झालं होतं त्यावर. 1793 पासून काय होत होतं, भारत मंत्र्याचा जो पगार होता तो भारताच्या तिजोरीतून दिला जात होता, पण आता मात्र तो ब्रिटिश तिजोरीतून दिला जाणार होता. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र स्तरावर द्विगृही कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं होतं, जसं राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट यामध्ये शेषाधिकार मात्र केंद्राकडे होते, जसं आपण बघतो. लक्षात ठेवा, इथे मी तुम्हाला काय सांगितलं, 1919च्या कायद्याने शेषाधिकार, जे महत्वाचे अधिकार आहेत ते केंद्राकडे असतील असं सांगण्यात आलं होतं, आणि ते मात्र 1935च्या कायद्यामध्ये गव्हर्नर जनरलकडे असतील, म्हणजे गव्हर्नरकडे असतील असं सांगण्यात आलं होतं. हा फरक सुद्धा लक्षात घ्या, इथे आयोग तुम्हाला विचारू शकते. ठीक आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये
जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वतंत्र मतदारसंघामध्ये वाढ करण्यात आली होती. शीख यांना मतदारसंघ देण्यात आले होते, स्वतंत्र मतदारसंघ. आणि या कायद्याला विरोध कोणाकोणाचा होता? लोकमान्य टिळकांचा, अॅनी बेझंट आहे, पंडित जवाहरलाल नेहरू आहे, महात्मा गांधीची, चित्तरंजन दास वगैरे आहे, सरदार पटेल यांचा विरोध होता. आणि यामध्ये या कायद्यामध्ये अस्पृश्यांचे जे प्रतिनिधी होते ते कोण होते यावर आधी प्रश्न विचारला होता. जसं कालीचरण नंदागौडी, आपल्याला माहितीच आहे, गणेश गवई आहेत, हे यांनी अस्पृश्यांचे प्रश्न मांडलेले आहेत. आणखी महत्वाची गोष्ट, यावर टिप्पणी सुद्धा झाली होती. ही टिप्पणी कोणी केली होती? तर लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या केसरी हे वृत्तपत्र आहे त्यामध्ये टिप्पणी केली होती. त्यांनी असं म्हटलं होतं या कायद्याशी रिलेटेड की जनाब दिल्ली तो बहुत दूर है, उजाडले पण सूर्य कोठे आहे, कबूल वा ना कबूल, अशा प्रकारचे लेख लिहून त्यांच्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी टिप्पणी केली होती. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर 1919च्या कायद्याच्या चौकशीसाठी मूडीमन समितीची स्थापना करण्यात आली होती 1924ला. असा सुद्धा रिलेटेड प्रश्न त्यावर विचारतात. आता मी तुम्हाला खूप डिटेल सांगितलं, यापेक्षाही खूप डिटेल आहे, तर त्यासाठी आपण एखादं सेपरेट लेक्चर घेऊ, कारण खूप मोठं होते. ठीक आहे, तर आपण आता बाकीचे ऑप्शन पाहू. आपल्या प्रश्नाचं उत्तरात ते सुद्धा आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. मला तुम्ही आठवण देत चला की लेक्चर घ्यायचं आहे म्हणून. ठीक आहे, पण समोर बघतो की तिसरा पॉइंट आहे भारत सरकार कायदा 1935, आणि यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनद असं केलं होतं, आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर 1935चा कायदा आहे, यामधल्या महत्वाच्या तरतुदी मी तुम्हाला सांगते. केंद्रामध्ये द्विशासन म्हणजे डायरची सिस्टीम निर्माण करण्यात आली होती. प्रांतामध्ये प्रांतिक स्वायत्ता 1 एप्रिल 1937 पासून लागू करण्यात आली होती, आणि ते 37 ते 29 या दरम्यान लागू होती. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. 37 ते 39, बऱ्याच वेळा बोलता बोलता असे शब्द चुकतात, तर लक्षात ठेवा 37 ते 39, तर लक्षात ठेवायचा. ठीक आहे, पुढे आपण बघतो शेषाधिकार आहे ते गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले होते. जसं मी तुम्हाला सांगितलं 1919च्या कायद्याने ते कोणाकडे होते? केंद्र सरकारकडे होते. मात्र शेषाधिकार 1935च्या कायद्याने गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले होते. आणि महत्वाची गोष्ट, फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. आरबीआय स्थापनेची तरतूद कोणत्या कायद्यामध्ये करण्यात आली होती? तर 1935चा जो कायदा होता त्यामध्ये करण्यात आली होती. ऍक्ट मात्र 1934चा होता. आरबीआय ऍक्ट कधीचा होता? 1934चा होता, म्हणून लक्षात ठेवा. आणि 6 प्रांतामध्ये द्विगृह कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं होतं. आता ते कोणते आहेत? बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार आणि आसाम. ठीक आहे, अशा प्रकारे ही ऍडिशनल माहिती. हा 1935चा कायदा सुद्धा खूप मोठा आहे, तो अशा 2-3 मिनिटांमध्ये सांगणं शक्य नाही. तर त्यासाठी मी म्हटलं जसं तुम्हाला आपण त्याचं लेक्चर घेऊ, तर मला आठवण देत चला, तर आपण ते समोर लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. यामध्ये पुढचा स्टेटमेंट पाहू. त्यामध्ये रौलट कायदा आहे. आता रौलट कायदा हा सगळ्यांना माहिती असेल, यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा कायदा ब्रिटिशांनी राजकीय आंदोलन चिरडण्यासाठी केला होता, आणि पोलिसांनी काय केलं होतं तर कोणालाही धरपकड केलं होतं. म्हणजे कशा पद्धतीने अटक करणे आणि शिक्षा करण्याचे अमर्याद अधिकार, कुठलंही कारण नसताना पकडायचं आणि डायरेक्ट शिक्षा करायची. आणि त्याच्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड आहे ते प्रकरण घडलं होतं. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, जो गोळीबार झाला होता त्याची ऑर्डर कोणी दिली होती? ते मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. की जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झाला होता त्यावेळेस ज्या काही जनता असेल त्या जनतेला गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते? त्याच्याशी संबंधित ब्रिटिश व्यक्ती कोण आहेत? यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला. आता आपण समोरचा प्रश्न पाहू. कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती? कंपनी सरकारने आपल्या सैनिकांना उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती, असा प्रश्न विचारलेला आहे. एनफिल्ड रायफल तुम्हाला माहिती असेल की एक बंदूक होती. हेच तत्कालीन कारण होतं की त्याच्यामध्ये गायीची आणि डुकराची जी काही आहे ते चरबी लावलेली होती. तर गाय जे आहे ते हिंदूंना काय देवी समान, आणि डुक्कर जे आहे ते म्हणजे आपण बघतो ते मुसलमानसाठी एक द्वेषपूर्ण असं समजण्यात येत होतं, आणि त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद पेटला होता. त्यावेळेस ते तत्कालीन कारण होतं की 1857चा उठाव घडवून येण्यासाठी. तर यामध्ये आपण बघतो ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन समजून घेऊ काय आहेत. तर अंबाला, कलकत्ता, सियालकोट आणि डमडम, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत, आणि यामध्ये पर्यायी उत्तर आपल्याला शोधायचं आहे. उत्तरापर्यंत आपण आता जाऊ. ठीक आहे, आता उत्तर पाहू नेमकं काय काय दिलेलं आहे. 1 नंबर सांगितले ए, बी, सी आणि सी, 2 सांगितले बी आणि डी, 3 सांगितले ए, सी आणि डी, आणि 4 सांगितले ए, बी आणि डी. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत.
तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंबाला, सियालकोट आणि डमडम. डमडम कुठे आहे तर कलकत्ता जवळ आहे. तर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए, सी आणि डी. अशा प्रकारे लक्षात ठेवा. रॉयल एनफिल्ड यावर आधी पण प्रश्न विचारण्यात आले म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकर बोर्डाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर यामध्ये ऑप्शन आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड वेलेस्ली. तर लक्षात ठेवा, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून त्यांना ओळखण्यात येते आणि स्थानिक पातळीवर प्रशासनामध्ये सहभागी होण्याची संधी त्यांच्यामुळेच उपलब्ध झालेली आहे. तर लक्षात ठेवा 1882 ही डेट म्हणजे हे इयर त्याच्याशी संबंधित आहे. तर कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडामध्ये? कालखंड आहे 1882, हे इयर आहे लक्षात ठेवा. तेव्हा जिल्हा लोकर बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेतलं. आता समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? 1883 पर्टिक्युलरली इयर दिलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित आयोग आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, तर ऑप्शन आहे सर रिचर्ड स्टॅची आयोग, जॉर्ज कॅम्बेल आयोग, मॅकडोनाल्ड आयोग आणि सर जेम्स लॅल आयोग. आता लक्षात ठेवा, दुष्काळ आयोग यावर हमखास प्रश्न असतो. ग्रुप सी असो किंवा ग्रुप बी असो, पर्टिक्युलरली ग्रुप सी मध्ये सांगत आहे. तर ठीक आहे, आपल्याला हे आयोग माहितीच पाहिजे, कारण योग्य क्रम लावा, त्याच्या जोड्या लावा किंवा त्याचे इयर आहे, त्याच्याशी संबंधित कुठला आयोग होता, शिफारशी काय आहेत, यावर आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आपण बघतो यामध्ये आपल्याला प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर रिचर्ड स्टॅची आयोग. आता मी तुम्हाला डिटेल सांगते. स्टॅची आयोग आहे. स्टॅची आयोगाची स्थापना जी झाली होती 1878 ते 1880 या दरम्यान झाली होती. दुष्काळ आयोग म्हणून स्टॅच्यू आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळेस गव्हर्नर जे होते ते लॉर्ड लिटन जे होते ते होते आणि यामध्ये शिफारशी करण्यात आल्या होत्या, जसं प्रत्येक प्रांताला एक दुष्काळ निधी स्थापन करावा. या आयोगानुसार 1983 ला दुष्काळ संहिता निर्माण केली गेली होती. म्हणजे 1983 लक्षात ठेवा. करात सूट द्यावी, भोजन आणि पैशाची मदत करावी, अशा प्रकारचे आयोगाच्या शिफारशी होत्या किंवा तरतुदी होत्या असं तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर इथे ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? कॅम्बेल आयोग दिलेला आहे. कॅम्बेल आयोग कधी होता? 1866 ते 67 या दरम्यान होता. गव्हर्नर जनरल होते लॉर्ड सर जॉन लॉरेन्स त्यावेळेस. आणि कशासाठी? भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचवणे यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आलेला होता आणि जबाबदारी जी होती ती जिल्हा अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली होती. या आयोगात अशा प्रकारे शिफारशी होत्या. नंतर मॅकडोनाल्ड आयोग होता. हा आयोग कशासाठी? तर हा सुद्धा दुष्काळ आयोग होता. होते त्यावेळेस लॉर्ड कर्झन. आणि त्याच्यानंतर पुढचा आयोग आपण बघतो सर जेम्स लॅल आयोग होता. दुष्काळ निवारणासाठी हे आयोग स्थापन करण्यात आले होते. या आयोगाबद्दल डिटेल माहिती असू द्या. तर आपण बघतो इथे हा प्रश्न कव्हर केला. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? सर रिचर्ड स्टॅची आयोग. ठीक आहे, 1883 साली. आता इयर लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली कोण त्याच्याशी संबंधित होतं, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. तर आता समोरचा प्रश्न पाहू आपण. सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते असा प्रश्न विचारलेला आहे. पाहू. होनाची बाळा, भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाटगे आणि ज्योतिराव फाळके अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे होनाजी बाळा. कारण होनाजी बाळा हे 18व्या शतकातील प्रसिद्ध तमाशा आणि लावणीकार होते. त्यांचा सत्यशोधक जलसा याच्याशी संबंध नव्हता. मग संबंध असणारे बाकीचे 3 ऑप्शन असतील, जसं रामचंद्र घाटगे आहेत, ज्योतिराव फाळके आहेत, भाऊराव पाटोळे आहेत. तर याआधी रामचंद्र घाटगे यावर आधारित सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर बघा, सत्यशोधक समाज तुम्हाला माहिती आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा फुले यांनी केली होती. कधी केली होती? 1873 मध्ये केली होती. आणि त्यांचा उद्देश काय होता की जाती व्यवस्था आहे, अन्याय आहे किंवा अस्पृश्य लोक आहेत किंवा मुलींचे शिक्षण होतं यावर त्यांचा भर होता. याच्याशी रिलेटेड त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे, आता लक्षात ठेवा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? होनाजी बाळा हे आहे. आता सत्यशोधक समाज म्हटलं आणि महात्मा फुले म्हटलं तर आपण डिटेल लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे. पूर्ण डिटेल माहिती त्यामध्ये आहे. तुम्हाला वाटल्यास लिंक मी खाली टाकून देईल. समाज सुधारकांची आपली सिरीज आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर समोरचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, खालील विधाने वाचून
व्यक्ती ओळखा. व्यक्ती ओळखायचं आपल्याला. आता यात 2 विधाने दिलेली आहेत. जसं सरोजिनी, पहिलं विधान सांगते, सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून कोणाचा गौरव केला. आणि दुसरं विधान आहे, मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे, असे विधान कायदे मंडळातील भाषणात केली. असे 2 विधाने दिलेले आहेत. आता आपल्याला पर्यायी उत्तर बघायचे आहे आणि यामध्ये योग्य उत्तर काय ते ओळखायचं आहे. ठीक आहे. पर्यायी उत्तरामध्ये पहिलं ऑप्शन आहे सर सय्यद अहमद खान, दुसरा आहे मौलाना अबुल कलाम आझाद, तिसरा आहे मोहम्मद अली जिन्ना आणि चौथा आहे मोहम्मद इक्बाल. तर इथे लक्षात ठेवा, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोहम्मद अली जिन्ना. आता मोहम्मद अली जिन्ना हेच का मी तुम्हाला सांगते. विधानामध्ये सरोजिनी नायडू यांनी त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला होता. आपल्याला ते एक माहिती मिळाली, जी आता आयोगाकडे जी माहिती मिळते आपण ते नोट करून घ्यायची असते. ठीक आहे. दुसऱ्या विधानामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, म्हणजे मोहम्मद अली जिन्ना आहे, मोहम्मद अली जिन्ना आपल्याला माहिती आहे, त्यांनी काय केलं होतं, तर मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि नंतरही राष्ट्रवादी आहे, म्हणजे शेवटीही राष्ट्रवादी आहे, अशा प्रकारचं विधान जे आहे ते कायदे मंडळात केलं होतं. आता ही अधिकची माहिती आहे, नोट करून घ्यायची असते. आता मी तुम्हाला बाकीची डिटेल माहिती सांगते. आता हे काय होते, मोहम्मद अली जिन्ना सुरुवातीला काँग्रेसचे नेते होते आणि त्याच्याने हिंदू म्हणून सरोजिनी नायडू यांनी असं केलं होतं, कारण ते एक मुस्लिम समाजाचं नेतृत्व करत होते आणि काँग्रेस समाजाचं तर वेगळे नेतृत्व करत होते आणि त्यांना जोडण्याचं काम त्यांनी केलं होतं, असं सरोजिनी नायडू यांचं मत होतं, वक्तव्य होतं. म्हणून त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे जनक असं म्हटलं. वाटल्या शेवटी नंतर पाकिस्तान आहे त्याच्याशी रिलेटेड ते होते. मोहम्मद अली जिन्ना तुम्हाला डिटेल माहितीच असेल. नंतर आपण बघतो यामध्ये बाकीचे ऑप्शन दिलेले आहेत, त्यामध्ये त्या ऑप्शनचं अनालिसिस करू. जसं मोहम्मद इक्बाल आहे, मोहम्मद इक्बाल तुम्हाला माहिती असेल, सारे जहां से अच्छा ही जी कविता आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आपण बघतो पाकिस्तान या शब्दाचा या कल्पनेचे जनक म्हणून मोहम्मद इक्बाल यांना ओळखले जाते. नंतर मौलाना अबुल कलाम आझाद आहेत, हे कोण होते यांच्याबद्दल माहिती पाहिजे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते आणि यामध्ये पहिले शिक्षण मंत्री म्हणून आपण त्यांना ओळखतो. हिंदू मुस्लिम ऐक्याचे जनक यांना सुद्धा म्हटलं जाते किंवा ऐक्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच्यानंतर सर सय्यद अहमद खान आहेत, यांच्यावर सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, अलीगड चळवळीचे ते संस्थापक होते आणि मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आधुनिक गोष्टींचा प्रसार करणे हा त्यांचा उद्देश होता. तर त्याच्याशी रिलेटेड होते आणि ते सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांना ओळखण्यात येत होतं. पण आपल्या स्टेटमेंटमध्ये काय विचारलंय, सरोजिनी नायडू यांनी कोणाला म्हटलंय असं विचारलंय, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर मोहम्मद अली जिन्ना हे आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अनालिसिस केलं. तर आता समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे जोड्या लावा, यावर आधारित प्रश्न आहे. तर यामध्ये आपण बघतो की एक सेक्शन आहे, 2 सेक्शन दिलेले आहेत. आता पहिल्या सेक्शन मध्ये काय सांगितले, 1899 मध्ये गुराखी मुंबई, दुसरा 1906 भाला पुणे, नंतर 1907 हरी किशोर यवतमाळ, 1909 देशसेवक नागपूर, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर दुसरीकडे आपण बघतो अब कोलटकर आहेत, नंतर गीर आहे, श्री लणा जोशी आहे आणि भोपटकर आहे, असे ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आता बघितले ते वृत्तपत्रे आहेत किंवा साप्ताहिक आहेत आणि त्याची जोडी कशाची लागते ते आपल्याला पाहायचं आहे. तर 1899 मध्ये गुराखी आहे, ते मुंबईमधून प्रकाशित होत होतं आणि त्याची जोडी लागते श्री लणा जोशी यांच्याशी, कारण समाजातील प्रश्न त्यातून त्यांनी व्यक्त केले होते, मांडले होते, त्यांचे विचार मांडले होते, समाजातील ज्या काही प्रथा वगैरे आहेत त्यातील प्रबोधनाचं काम त्यांनी केलं होतं. 1906 हे भाला हे प्रकाशित होणारं साप्ताहिक आहे आणि पुण्यामधून ते प्रकाशित होत होतं, त्याच्याशी रिलेटेड आहे भोपटकर. भ म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, समोर जर आयोगाने प्रश्न विचारला तर सोपं जाईल. तर यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये विचार त्यामध्ये मांडण्यात येत होते आणि लढाऊ वृत्ती याचं दर्शन तुम्हाला घडते, कारण भाला हे वृत्तपत्र म्हणजे साप्ताहिक होतं आणि या साप्ताहिकातून आपल्याला लढाऊ भाला त्याच्या नावावरून आपण लढाऊ वृत्ती असं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. पुढे आपण बघतो 1907 मध्ये हरिकिशोर यांचं म्हणजे हरिकिशोर होतं, यवतमाळ इथून हे प्रकाशित होत होतं. गीर यांचं होतं, राष्ट्रवादी विचारांचा प्रचार करण्यासाठी ते मांडण्यात आलं होतं. आणि 1909 मध्ये देशसेवक जे होतं ते नागपूरमधून प्रकाशित होत होतं. तर अब कोलटकर यांच्याशी रिलेटेड ते होतं. अशा प्रकारे आपला प्रश्न आपण अनालिसिस केला आणि याचं योग्य उत्तर आहे 3, 4, 2, 1 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे.
तर आता अशाच प्रकारे समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे स्ट्रॅची आयोग कशा संबंधित होता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आताच आपण दुष्काळ आयोग आहे त्याबद्दल माहिती घेतली. तर लक्षात ठेवा इथे ऑप्शन पाहू आता पर्याय यामध्ये काय काय आहेत. तर शैक्षणिक सुधारणा, आरोग्य सुधारणा, दुष्काळ उपाययोजना आणि बाल विवाह रोखणे. आता मी तुम्हाला सांगितलं दुष्काळशी रिलेटेड होता स्ट्रॅची आयोग, म्हणजे एकाच प्रश्नपत्रिकेत आपल्याला 2 प्रश्न जे आहेत ते दुष्काळ आयोगाशी संबंधित आहेत, म्हणून दुष्काळ आयोग आपले पाठच पाहिजेत. इतिहासातील दुष्काळ आयोग आहे त्यांची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सर जॉर्ज कॅम्बेल आहे, त्यांचं 1866 मध्ये आहे. त्यावेळेस लाखो लोकांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे तो आयोग स्थापन करण्यात आला होता. हा स्ट्रॅची आयोग आहे हा 1876 ते 78च्या दरम्यान होता. आणि नंतर लायटन आयोग आहे, तुम्ही म्हणू शकता 1896 ते 97 दरम्यानचा होता. मॅकडोनल्ड आयोग किंवा मॅकडोनल्ड म्हणा किंवा मॅकडोनल म्हणा, तर तो 1899 ते 1900 दरम्यान होता. ठीक आहे, अशा प्रकारे महत्वाचे आयोग आहेत ते तुमचे पाठच पाहिजेत. आता बाकीचे ऑप्शन जर आपण बघितले तर त्यामध्ये आपल्याला समजते की मी तुम्हाला काही महत्वाच्या समित्या सांगते. जसं शैक्षणिक सुधारणेशी रिलेटेड भरपूर समित्या आल्या होत्या, त्यामध्ये हंटर कमिशन आयोगाने वारंवार विचारलेलं आहे, तर ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्य सुधारणा आहे, त्याच्याशी रिलेटेड भरपूर समित्या सुद्धा आहेत, पण भोर समिती प्रामुख्याने विचारलेली आहे. बालविवाह रोखणे याच्याशी रिलेटेड शारदा कायदा होता, त्यामध्ये वय विचारलेलं आहे किती होतं म्हणून. शारदा कायद्यामध्ये आपण बघतो की हरबिलास शारदा नावाची व्यक्ती होती, राजस्थान मधले ते समाज सुधारक होते, त्यांनी यासाठी कायदा केला होता 1929 मध्ये, ज्यामध्ये तो कायदा लागू झाला होता 1 एप्रिल 1930 मध्ये, ज्यामध्ये मुलीचं जे किमान विवाहाचं वय आहे ते 14 वर्ष होतं आणि मुलांचं जे होतं ते 18 वर्ष होतं. त्यावेळेस शारदा कायद्याने, लक्षात ठेवा याआधी प्रश्न विचारलाय म्हणून मी तुम्हाला माहिती सांगत आहे. त्याच्यानंतर 1949 मध्ये मुलीचं वय जे आहे ते 14 आणि मुलाचं वय 15 वर्ष करण्यात आलं होतं. मग आणखी याच्यामध्ये म्हणजे 14 ते 15 वर्ष मुलीचं वय आणि त्या मुलाचं वय 18 वर्ष करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 1978 मध्ये सुद्धा एक चेंजेस झाले. 1978 मध्ये मुलीचं लग्नाचं वय जे आहे ते 18 वर्ष आणि मुलांसाठी 21 वर्ष अशा प्रकारे लागू झालं आणि ते आज तागायत लागू आहेत, म्हणजे 2025 पर्यंत लागू आहे. ठीक आहे, मग कोणत्या कायद्याने, त्यावेळेस कधीचा कायदा होता, 1978चा तो कायदा होता. ठीक आहे, आणि 2025 पर्यंत सुद्धा तो अजूनही तसाच लागू आहे असं आपण म्हणू शकतो, कारण आजही मुलीचं लग्नाचं वय 18 वर्ष आणि मुलांसाठी 21 वर्ष अशी डेडलाईन आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण माहिती घेतली. याच्याशी रिलेटेड लक्षात ठेवा बालविवाह रोखणे यासाठी हरबिलास शारदा नावाची व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. शारदा कायदा यावर आधी प्रश्न विचारलेले आहेत म्हणून मी तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगितली. आणि दुष्काळ आयोग तुम्हाला माहितीच पाहिजे तर डिटेल माहिती करून घ्या. ठीक आहे, त्याचे इयर वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, कारण वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 10व्या क्रमांकाचा. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहे लाला लजपत राय, दुसरं लोकमान्य टिळक, तिसरा श्रीपाद अमृत डांगे आणि चौथा अशोक मेहता. तर लाला लजपत राय यांनीच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली होती, हे आपल्याला माहिती आहे. कधी केली होती, 1920 मध्ये. साहजिक आहे त्याचे अध्यक्ष कोण असतील तर लाला लजपत राय हेच त्याचे अध्यक्ष त्यावेळेस होते. तर आता ऍडिशनल माहिती पाहू. तर स्थापना कधी झाली होती, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना जी झाली होती ती 31 ऑक्टोबर 1920 मध्ये झाली होती. कुठे झाली होती तर मुंबईमध्ये झाली होती. आणि अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी ही भारतातली पहिलीच कामगार संघटना होती म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, आणखी अखिल भारतीय म्हणत आहे मी, याआधी कामगार संघटना होऊन गेलेल्या आहेत, पण अखिल भारतीय पातळीवर काम करणारी. ठीक आहे, तर पहिले अध्यक्ष जे होते ते लाला लजपत राय हे होते, हे तुम्हाला सांगितलं जसं आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलंच आहे. आणि स्वागताध्यक्ष जे होते जोसेफ बॅटिस्टा हे होते आणि सचिव जे होते चिमनलाल होते. आणि यासाठी कोणी कोणी हजेरी लावली होती, मोतीलाल नेहरू आहे, विठ्ठलभाई पटेल आहेत आणि बेझंट आहे, कर्नल वेजवूड आहे, त्यांनी हजेरी लावली होती. आणि याआधी प्रश्न विचारलेला आहे की 3ऱ्या आणि 4थ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर चित्तरंजन दास हे होते. अशा प्रकारे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती बघितली. ऑप्शन आहे ते थोडक्यात अनालिसिस करू. जसं आता श्रीपाद अमृत डांगे होते, यांनी सुद्धा, हे सुद्धा कामगार चळवळीशी रिलेटेड होते, त्याचे सक्रिय नेते होते, पण 1920 मध्ये त्यांचा त्याच्याशी संबंध नव्हता. ठीक आहे,
नंतर आपण बघतो लोकमान्य टिळक आहे. लोकमान्य टिळक यांचं तर निधनच 1920 मध्ये झालं होतं, जुलै महिन्यामध्ये. त्यामुळे आणि ही स्थापना ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आहे, याची स्थापना मात्र 31 ऑक्टोबर 1920 मध्ये झाली होती. मग तेव्हा लोकमान्य टिळक होते का? म्हणून लोकमान्य टिळक तर आपल्याला इथे काय स्किप करायचे, म्हणजे ते या उत्तरामध्ये येणारच नव्हते. अशोक मेहता आहे. आता अशोक मेहताबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. 1950 आणि 60च्या दरम्यान ते समाजवादी नेते होते आणि त्यांच्याबद्दल आपण जर म्हटलं तर त्यांचे योगदान काय आहे, तर 2 स्तरीय पंचायत राज आहे, म्हणजे द्विस्तरीय पंचायत राज त्यांनी ही सुचवली होती आणि त्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे. पंचायत राज यावर आधारित मी पूर्ण सिरीज घेतलेली आहे, लेक्चर सिरीज. त्याच्या ज्या लिंक आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. आणि त्यांनी काय सुचवलं होतं त्यावेळेस की पंचायत राज व्यवस्थेमध्ये राजकीय पक्ष जे आहेत त्यांचा सहभाग असायला पाहिजे, त्यांनी सांगितलं होतं. आणि योजना अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद मुख्य स्तरावर असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. सहभागी लोकशाही व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीवर भर द्यावा असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. अशा प्रकारे आपण माहिती घेतली. अशोक मेहता यांच्यावर सुद्धा भरपूर वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यांचं कुठलं बुक आहे? आता तुमच्यासाठी मी प्रश्न आहे की अशोक मेहता यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ज्यावर आयोगाने आधी प्रश्न विचारलेले आहेत. त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे? तर हे प्रश्न आपण अनालिसिस केले. तुमचे काही प्रश्न असतील किंवा सजेशन, ऑब्जेक्शन, काहीही गोष्ट असो तुम्ही बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या प्लेलिस्ट इथे लिंक आहेत तेथे तुम्ही पाहू शकता. बाकीच्या लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. आता समोर आपल्याला प्रत्येक आयोगाने विचारलेले प्रश्न कव्हर करायचे, म्हणजे प्रत्येक पेपर आपल्याला व्यवस्थितरित्या कव्हर करायचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे पोहोचवा लेक्चर. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.